जय शिवराय मित्रांनो, आज आपण अशा किल्ल्याला भेट देणार आहोत. 9 नाथांपैकी एका नाथाचं नाव आहे, तो आहे गोरखगड. चला तर मग. नाथ पंथातील गोरक्षनाथ यांच्या नावावरनं या किल्ल्याचे नाव गोरखगड असे दिले आहे. पुढे आपल्याला मच्छिंद्रनाथाच्या नावाने मच्छिंद्रगड असे बघायला भेटतो. गुरु आणि शिष्याच्या नावाने हे 2 किल्ले आहेत. मंदिराच्या शेजारून आपल्याला एक पायवाट बघायला भेटते. हीच पायवाट आपल्याला किल्ल्याकडे घेऊन जाते. किल्ल्यावर जात असताना एक छोटी पाण्याची बॉटल जरी घेतली तरी पुरेशी असेल, कारण किल्ल्यावरती 2 अशा टाक्या आहेत, त्यांच्यामध्ये पिण्यायोग्य पाणी आपल्याला बघायला भेटतं. देहरी या गावातून आपण गडाकडे जाण्यास सुरुवात केली आहे. पुढे आपल्याला गोरखगडाचे टोक बघायला भेटतं. गोरखगडापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला एक डोंगर पलीकडे जावं लागतं. चला तर मग 30 ते 35 मिनिटाचं चालणं करून आपण आता गोरखगडाच्या पायथ्यापर्यंत आलो आहोत. गोरखगडाची उंची बघायला गेली तर 651 मीटर आणि 2136 फुटाचा हा किल्ला आहे. हा किल्ला गिरिदुर्ग असून घाटवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी याचा वापर केला जात असते. या किल्ल्यावर बघाय असे शिलालेख आहेत, पाण्याच्या टाक्या आहेत, विहीर आहे, शिलालेख, भुयारे, जुन्या अशा गोष्टी खूप अशा तिथे बघायला आपल्याला भेटतात. किल्ल्याच्या पायथ्याशी आपण गेलो असता आपल्याला काही किल्ल्याची फलक बघायला भेटतात. किल्ल्यावर जाण्याचा हे माहिती आपल्याला बघायला भेटते आणि त्याच्याच अलीकडे आपल्याला एक मंदिर बघायला भेटतं. त्या देवाचं आणि शंकराच्या पिंडीचं दर्शन घेऊन आपण किल्ल्याकडे जाण्यास सुरू करतो. किल्ल्यात जात असताना आपल्याला इथे काही पूर्ण एक डोंगर चढून आपण आता गोरखगडला आलेलो आहे. याच्या समोर जो आहे तो मच्छिंद्रगड. सांगितले जातं गुरु आणि शिष्य या दोघांच्या नावावर या 2 किल्ल्यांची नावं ठेवण्यात आलेली आहे. तर हे बघा, थांबा, आता हे बघा इकडं बघू शकतो आपण. चला तर मग बघू आपण इथं काय आहे ते. आता आपण इथं चाललोय तर आपल्याला इथं बघायला भेटतं तर विश्रांतीसाठी जागा आहे. चला तर मग ही बघून झाली तर आपण आता किल्ल्याच्या एक महादरवाजाकडे जाऊया. आता इथे बघू शकता, इथे पूर्ण दगडांमध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत. सांगितलं तर नवीन निर्मितीसाठी लोकांनी इथं अशा पायऱ्या बनवल्या आहेत. चला तर मग ह्या पायऱ्या चढून आपण प्रथम दरवाजाकडे आपली पायवाट चालूया. आता ह्यो पूर्ण पॅच आपण चढून वरती गेलो असता ज्याला खूप छान असा व्ह्यू बघायला भेटतो. हे बघा, तुम्ही बघू शकता एवढ्याच पायऱ्या आपण चढून वरती आलो आहे आणि हा आपल्याला प्रथम दरवाजा बघायला भेटतो. चला तर मग आता ह्या दरवाजातून आतमध्ये जाऊया आणि बघूया पुढचं काय काय आपल्याला बघायला भेटतं ते. चला. महादरवाजातून आपण वरती आलो असता आपल्याला या साईडला एक पाण्याची टाकी लागते आणि पुढचा जो किल्ला दिसतोय तो आहे मच्छिंद्रगड. आणि आता ह्या पायऱ्यातून आपण वरती जाणार आहोत. तुम्हाला इथे दिसेल बघायला. चला मग तो आपण बघूया. चला तर मग या पायऱ्या आपण चढायला सुरू करूया. आता काही पायऱ्या चढल्यावरती आपल्याला एक शिलालेख बघायला भेटणार आहे. तर तुम्हाला दाखवतो तो शिलालेख. हे बघा, बघू शकता तुम्ही, हा एक शिलालेख आहे. हा मोडी लिपीमध्ये लिहिल्यासारखा असा आपल्याला दिसतो. वरती आलो असता आपल्याला अशा टाक्याही बघायला भेटतात. आता हे बघू शकता, हे विश्रांतीची जागा आपल्याला बघायला भेटते. इथे पुढे गेलो असता आपल्याला एक तोंड असलेलं, माकडासारखं तोंड असलेलं इथं बघायला भेटतं. आता हे काय आहे माहीत नाही आहे. आणि पुढे बघितलं आपण तो मच्छिंद्रगड. आणि इथं बघा, हे पिण्याचं पाणी खूप भारी पाणी आहे, थंडगार असतं पाणी. अशा आपल्याला खूप साऱ्या पाण्याच्या टाक्या बघायला भेटतात.
हे बघा तुम्ही बघू शकता, काही टाक्या सुकलेल्या आहेत तर काही पाण्याने भरलेल्या आहेत. पुढे गेलो असता आपल्याला एक लोखंडी शिडी बघायला भेटते. त्या शिडीच्या वरती जाऊन पुढे आपल्याला पुन्हा एकदा दगडी पायऱ्या चढाव्या लागतात. सो ह्या पायऱ्या म्हणले जातं की 70 डिग्री अशा पायऱ्या या आहेत. सो भीती तर खूप वाटते, पण जायचं तर आहे वरती. सो धरून वरती पायऱ्यांच्या पुढे चढलूया. आता तुम्हाला दाखवतो किती ह्या खोलगड पायऱ्या आहेत. बघू शकता तुम्ही, माणूस घाबरेल एवढं भीतीदायक हे दृश्य दिसतंय आपल्याला. सो चला मग आता इथनं थोडंसं वरती गेलो की आपण किल्ल्याच्या टोकावर येतो. सो हे मंदिर आहे. सो मंदिरामध्ये दर्शन घेऊया. आणि तुम्ही बघू शकता किती छान अशी पिंड आहे ते.